प्रसिद्ध, सुप्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध या तीन संकल्पना आहेत. तर प्रसिद्ध म्हणजे काय की ती व्यक्ती फक्त लोकांना माहीत होते, त्याचं नाव वगैरे त्याच्याबद्दल काही गोष्टी लोकांना माहीत असतात, ही झाली प्रसिद्धी. तर हा प्रसिद्धीचा जो प्रकार आहे, बऱ्याच लोकांची ओळख असते, बरेच लोकांना खूप म्हणजे असे लोक ओळखतात की हा इथे रिकाम टवळ्यासारखं इथं बसतो, हा याच्या त्याच्या टवळक्या करतो, इथं तिथं बसतो, इकडं तिकडे फिरत राहतो. आणि ह्या माणसासारखे काही कुत्रेसुद्धा असतात. एखादं कुत्रं खूप लोक त्या कुत्र्याला ओळखतात. काही लोकांची प्रवृत्ती कुत्र्यासारखीच असते, त्यांना किती सांगा ते सुधारणार नाही, कुत्र्याच्या शेपटासारखे ते वाकडेच राहतात. ही झाली प्रसिद्धी. आता कुप्रसिद्ध म्हणजे काय आणि सुप्रसिद्ध म्हणजे काय? सुप्रसिद्ध म्हणजे चांगल्या गुणांसाठी एखाद्याची प्रसिद्धी होणे, चांगले गुण, एखादी कला असते किंवा एखाद्याचा खूप चांगला स्वभाव असतो, नम्रपणाने बोलणे, चांगलं बोलणे, खरं बोलणे, यासाठी त्या माणसाची खूप प्रसिद्धी होते. ही झाली सुप्रसिद्धी. आणि कुप्रसिद्ध म्हणजे वाईट गुणांनी प्रसिद्धी म्हणजे कुप्रसिद्धी. म्हणजे लाव्या करणे, भांडणं लावून देणे, आणि आपलं काम लोकांवर ढकलणे, बाजूला राहणे, अशा प्रकारची, किंवा स्वतः काम न करणे परंतु काम केल्याचं आव आणणे, किंवा यासारख्या अनेक प्रवृत्ती समाजामध्ये आहे की ज्या प्रवृत्तीमुळे समाज कलुषित होतो, समाजाचं विघटन होते. तर ह्या प्रवृत्ती म्हणजे हे गुण जर ज्या एखाद्या व्यक्तीत असेल तर त्या व्यक्तीबद्दल जे लोकांना माहीत असते, त्या व्यक्तीबद्दल, त्या व्यक्तीचं नाव वगैरे बऱ्याच लोकांना माहीत असते. ही माहिती असणं म्हणजे ही झाली कुप्रसिद्धी. ठीक आहे.